शिवराय, मी माधवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण। तर आज आहे शनिवार आणि आज यांना उपवास, त्यामुळे मग बनवायचे खिचडी आणि पिल्लू आणि मीच आहे। तर पिल्लूसाठी उपमा बनवलाय। सकाळची सर्व कामे झालेली आहे कारण मी सकाळीच आवरून घेते आणि मग स्वयंपाक थोडासा लेटच करायचं होतं, त्यामुळे उपवास होता, मग नाश्ता वगैरे काही बनवायचं नव्हतं आणि पिल्लूनी 4 डोस खाल्लेलं होतं, त्यामुळे मग म्हटलं डायरेक्ट स्वयंपाकच होईल। तर आता मी खिचडी बनवणार आहे आणि मग बाकीचं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। वाव, तिला पोटी ठेव माठाच्या मागं। हां ते उपमा कोण खाणार आहे? उपमा काकडी 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 जवार 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 काय भाव आहे? काय भाव होती ज्वारी? 40 रुपये किलो। ते पण विचारायचंच मला, तांदळाचं पीठ पापडीसाठी म्हणजे पापड खायला भेटलं तर करता येईल, नाही का? तांदळाचं पीठ पापडीसाठी दळून देतात नाही असं, तांदळाचे पापड करायला मग तर इथे ना पापड खार भेटत नव्हतं। मी 1-2 ठिकाणी विचारलं, पण मग ते दुसरीकडे गेले। तर मला दुसऱ्या किराणा दुकानामध्ये जर पापड खार भेटत असेल तर मला तांदूळाचे पापड करायचे होते आणि उडदाचे पण करायचे होते, पण उडदाच्या पापडसाठी पण मसाला पाहिजे, तर इथं भेटतच नाही। मला आठवणच नाही का गावाकडून आणायचा आणि तांदळाचं काही करायचं म्हणजे करणार नव्हते मी, पण म्हटलं चला एखाद्या किलोचे करून बघू कसे होतात आणि पिल्लूने कसे होतात, म्हणजे चांगलेच होणार आहे, फक्त पिल्लूनी करू दिले पाहिजे। कारण काय होतं, आपण जेव्हा करतो ना तर मोडून टाकणार हे ते मुलांचं चालूच असतं। तरी पण जर पापड खार भेटला ना तर मी करणारच आहे आणि तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करेन। खूप छान होतात पापड खार जर असेल ना तर पापड एकदम मस्त होतात आणि छान असे फुलतातही। काय म्हणते ते काकडी कळायला लागलं मला, काकडी पण म्हणता येईल लागला आता। काकडी आता यायला लागलं ना तुला चांगला शब्द। हे दोन द्यायची का? छोटी देतो का आपण तुला मी? तर पिल्लूला ना साधे साधे शब्द येत होते, मामा काका असं विलांटीचे झाले, जोड शब्द झाले, येत नव्हते। आता चांगले जमायला लागले, वाक्य पण जमायला लागलेले आहे। तर म्हणून आणि असं काही वेगळं जमायला लागलं ना तर त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त आनंद होतो। तुम्हाला पण माहीतच असेल का आपल्याला छान असं बोलता यायला लागलेलं आहे असं वाटतं मग, आणि चांगलं बोलतोय आता। काही काही शब्द स्पष्ट बोलतो, काही काही नाही बोलत, तर असं अजून हळूहळू बोलेल म्हटलं। आणि हो, इथं मी खिचडी करते, साबुदाणा खिचडीची, कारण यांना उपवास आहे शनिवार, तर मी आधी सांगितलं तुम्हाला। तर खिचडी करते आणि ते पापडचंही तर पापड बनवणारच आहे आणि तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करेनच। आणि आम्हाला तिघांनाही तांदळाचे पापड खूप आवडतात, पिल्लूलाही आवडतात आणि आम्हा दोघांनाही आवडतात, त्यामुळे तर मी करणारच आहे। आणि जरी माझ्याकडनं शक्य झालंच नाही तर मम्मी तर करतेच, दरवर्षी तर मम्मीकडून आणत असते। कधी कधी शक्यतो तिकडे जाऊनच बनवते, पण ह्यावेळेस तिकडं जाऊन मला राहतच नाही आलं, म्हणजे आम्ही लगेच निघून आलो त्यामुळे। नाहीतर मग कुरड्या बनवल्या मग कसं सगळेजण असेल ना तर व्यवस्थित होऊन जातं। तसंच पापड वगैरे तांदळाचे मी तिकडनंच करून आणते, उडदाचेही, पण म्हटलं चला मग आता ह्यावेळेस लगेच निघून आले त्यामुळे राहिलेले आहे, बघू शक्य झालं ते बनवणार आहे। तर तुमच्यासोबत आता मी साबुदाण्याची खिचडी कशी बनवते ते शेअर करते। तर इथं मी सर्वात आधी तेल टाकलं, तेलामध्येच करते मी, तुपामध्ये नाही बनवत। त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची बारीक मिक्सरला फिरून घेतली होती, कट करून टाकली तरी चालतात, पण अशी खिचडी छान होते, सर्व लागली जाते मिरची म्हणून अशी टाकते। त्यानंतर शेंगदाणे बारीक बारीक करून घेतलेले, कूट करून घेतलेला आहे तो टाकला, तोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा, म्हणजे खिचडी छान होते। आणि साबुदाणा जर चांगला भिजलेला असेल तर खिचडी एकदम मस्त होते। असं काही नाही की कॅमलचा साबुदाणा पाहिजे असं वगैरे काही कधी कधी पाणी जास्त झालं ना तर मग चिकट होतो, आणि डीमार्टचाही साबुदाणा कधी कधी चांगला निघतो, कधी कधी चांगला निघत नाही। साबुदाण्यावरतीही खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात, तर साबुदाणा चांगला पाहिजे तर खिचडी चांगलीच होते। आणि थोडे काही ट्रिक आहे साबुदाणा भिजवण्याच्या, तेही चांगल्या म्हणजे व्यवस्थित भिजला गेला पाहिजे। काय करायचं, साबुदाणा भिजवताना स्वच्छ 3-4 वेळेस धुवून काढायचा आणि अर्धा तासभर त्यामध्ये पाणी बुडेल एवढं ठेवायचं, नंतर सगळं पाणी काढून टाकायचं, किंवा मग भिजवतानाच थोडंसं अंदाजे पाणी टाकायचं आणि मग ते त्यामध्ये तसंच ठेवायचं, दोन्ही पद्धतीने छान भिजला जातो। तर साबुदाणा टाकला त्यामध्ये, त्यानंतर छान परतून घेतलं आणि बटाटे ऑलरेडी मी आधीच उकडून घेतलेले होते, त्यामुळे मग बटाटे ते टाकले किंवा मग डायरेक्ट कट करून टाकले तेही चालतात। तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे। आणि हे चिकू
आणलेले आहे, तर पिल्लूला खायचे होते त्यामुळे. आणि साबुदाण्याची खिचडी तर झालेली आहे, पण मला शेंगदाण्याची आमटी बनवायची होती. आणि झालं असं की कढई लगेच जळते आणि मी त्यामध्ये तेल टाकलं गरम व्हायला, आणि तेल एवढं गरम झालंच नव्हतं. जेवढं छान तेल गरम होऊन तडका बसतो ना, तर तेवढं एकदम शेंगदाण्याची आमटी छान लागते. आणि यामध्ये काहीच नाही टाकायचं, कारण ही उपवासासाठी बनवलेली आहे. तर मी फक्त तेल टाकलं, त्यानंतर शेंगदाणे मिरची मिक्सरला फिरून घेतली होती, ती टाकायची आणि घट्ट पातळ असं टाकायचं, पाणी टाकायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. आणि या शेंगदाण्याच्या मिक्सरमध्ये फिरवताना तुम्ही दही टाकू शकता, तीही एकदम छान होते. तीही तुमच्यासोबत मी शेअर करेनच. फक्त एवढंच आहे, जेव्हा आपण शेंगदाणे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करतो ना, तर त्यावेळेस दही टाकायचं आणि ते बारीक करून आणि ही आमटी बनवून घ्यायची. आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त शेंगदाण्याची आमटी तयार होते. ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात, साबुदाण्याच्या खिचडीसोबत खाऊ शकतात, उपवास असेल तर ते आपले साबुदाणा वडे बनवतो त्यासोबतही खाऊ शकतात. त्यासाठी फक्त घट्ट पाहिजे असते. आणि आता साबुदाणा खिचडी होती त्यामुळे मी थोडीशी पातळ बनवलेली आहे. तर शनिवार तर कारभाऱ्यांना होता, तर मला उपवास नव्हता. पिल्लूलाही, तर पिल्लू तर काही साबुदाणा खिचडी खाईल, त्याचं काही मनावरती असं जे आवडतं ते खातो. तर त्यातले मग मी बटाटे उकडलेले होते, तर मग माझ्यासाठी म्हटलं बटाट्याची चटणी बनवू. असं तर मी बनवत नाही, कारण त्याने खूप फॅट वाढतं. तशी मला पहिले खूप आवडायची, पण आता मी सध्या स्टॉप केलेलं आहे खाणं, त्यामुळे बटाट्याची चटणी जास्त करून बनवतच नाही. तर मग त्यातलेच बटाटे राहू दिलेले होते, तर मग आता त्याची चटणी बनवून घेते. आणि इथं मस्त आता साबुदाण्याची तुम्ही खिचडी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, अजिबात चिकट वगैरे काही होत नाही, एकदम मोकळी होते आणि छान सॉफ्ट होते, कडकही होत नाही. तुम्ही टिफिनलाही बनवून देऊ शकता. जर उपवास असेल तर मला यांना बनवून द्यावंच लागतं टिफिनमध्ये, तर अजिबात कडक वगैरे होत नाही, एकदम व्यवस्थित छान राहते. आणि तरी हा साबुदाणा मोकळा डीमार्टमध्ये भेटतो तो आहे, तरी पण एकदम मस्त खिचडी झालेली आहे. आणि त्यानंतर आता मला बनवायची आहे, मला चटणी बनवायची आहे. चपाती ऑलरेडी बनवून घेतलेली आहे आधीच, कारण आम्हाला तर उपवास नाही. कधी कधी तर मी खिचडी जर असं बनवलं ना, आम्ही पण दोघं पिल्लू आणि मी पण हेच खाऊन घेते, चपाती वगैरे काही बनवत बसत नाही. पण मग चपाती बनवलेली होती, म्हटलं चला मग आता चटणी बनवून घेऊ. तर हेच बटाटे उकडलेले होते, त्यातलेच काही बटाटे कट करून ठेवले. त्यानंतर त्याच साबुदाणा खिचडी ज्यामध्ये परतून घेतली, त्याच कढईमध्ये मग मी तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकले, छान तडू द्यायचा. तर तुम्ही म्हणाल तर कढई एवढी काय, तर ह्या कढईमध्ये सर्व काही होतं. स्टीमिंगचं जे पदार्थ बनवायचे असेल, मला केक बनवायचं असेल, त्यानंतर ढोकळा वगैरे काही बनवायचं असेल स्टीम देऊन, ते याच कढईमध्ये. आणि केकही मी अर्धा किलोचे जे बनवत होते ते याच कढईमध्ये बनवत होते आत्तापर्यंत तरी. आता सध्या तर बनवत नाही, त्यामुळे ती कढई काळी झाली, खूप घसते, पण जेवढी पांढरी शुभ्र निघायला पाहिजे तेवढी निघत नाही. त्यानंतर हिरवी मिरची कट करून टाकली, तीही छान परतून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला, कांदाही छान मीडियम गॅसवरती गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा. छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे कट केलेले, जे की तुम्हाला सांगितले मी उकडून घेतलेले आहे. आणि ही बटाट्याची चटणी आपण टिफिनला कुठे बाहेर जाण्यासाठी जर घेऊन जायचं असेल कुठे गावाला, तर ही चटणी आपण बनवून घेऊन जाऊ शकतो. तरीही मी एकदम साधी सिंपल बनवलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता, कांदा एकदम छान असं परतून झालेला आहे. आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आणि त्यानंतर बटाटे कट करून घेतलेले आहे, उकडून घेतलेले आहे ते टाकते. आणि बटाटे टाकल्यानंतरही छान असं परतून घ्यायचं. आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. एकदम थोडीशी बनवलेली आहे, कारण मग मी एकटीच खाण्यासाठी होते. तर त्यानंतर यांनी केळी आणि चिकू आणले होते, जे की पिलूला चिकू पाहिजे होते, कारण गावाकडे गेले त्याने खूप खाल्ले झाडाचे, जे की मम्मी त्यांच्या घरी होते, तुम्ही बघितलंच असेल. आणि केळी तर त्याला आवडते, कोणतंही एक फळ आम्हाला डेली लागतं. केळी असो, जे सीझन असेल, टरबूज असेल, काही असेल, एक काही ना काही लागतंच. आणि केळी असले ना मग टेन्शन नसतं त्याला खाण्यासाठी. थोडंसं लहान मुलांना कसं फ्रूट लागतातच, आणि फ्रूट हे हेल्दी असतात. बाकी जेवणामध्ये तर पाहिजेच असतं आपल्याला हेल्दी काहीतरी, पण फ्रूट हे खायलाच पाहिजे. मग मी ते असे काढून ठेवले, कारण मग पिशवीमध्ये ठेवले ना तर खराब होतात तसेच. आणि मी कोणतेच फ्रूट हे फ्रीजमध्ये ठेवते, सगळं काही बाहेरच ठेवते. बटाटे हे कधीच मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. तर चिकू काढून ठेवले मी चिकू इथं, आणि त्याला पाहिजेच होती लगेच, आणि त्यामध्ये एकच पिकलेला होता. आणि गावाकडून येताना काही मी आणलेच नव्हते, कारण इतके आता झाडाला राहिलेच नाही, कारण सीझन संपत आलं होतं चिकूचं. आणि झाडाचे पूर्ण कट तोडून झालेले होते, म्हणजे पिकले तसे तुटतात, काही पक्षीही खातात. त्यानंतर काकडी आणलेली होती, तीही कट करून दिली त्याला, जी खायची होती. तिथं मस्त साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याची आमटी आणि मस्त उपवासाचं तयार आहे. आणि इकडे मस्त बटाट्याची चटणी आणि चपाती ही रात्रीची शिल्लक होती ती होती. आणि मग दुपारची 4च्या वेळेस आम्हाला मस्त काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली, म्हटलं चला मॅगी बनवूया. तर इथं मी मॅगी मस्त गरम पाण्यामध्ये छान शिजवून घेतलेली आहे, वाफवून घेतलेली आहे. तर या पद्धतीने केली छान होती, आणि डायरेक्ट केली तरीही छान होती. मी ही 2-3 वेळेस अशी केली तर छान लागली. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकला, छान परतून घ्यायचा लसूण.
त्यानंतर यामध्ये रेड चिली फ्लेक्स टाकू शकता, जे बिया असतात ना अशा बारीक केलेल्या लाल मिरचीच्या, त्याही टाकल्या तरी तेही छान होतं. त्यानंतर मी इथं मॅगी मसाला टाकला आणि मॅगीच्या खूप साऱ्या पद्धती आहे, खूप प्रकारे मॅगी बनवली जाते. आमच्या घरी तर कधीतरी एखाद्या दिवशी बनते, हे तर आणूनच देत नाही डिमार्टमध्ये, तर क्वचित एखाद्या वेळेस आणलेली असते तीच आता बनवते. त्याने खूप म्हणलं आता काहीतरी चांगलं काहीतरी खावं म्हणून म्हटलं वेगळं काहीतरी पायसी, म्हणून मग हे बनवत होते. तर मी छान असं त्यामध्ये मसाला वगैरे टाकला. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, कारण ऑलरेडी मॅगी आपण शिजवून घेतलेली आहे. एकदम थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर जी मॅगी आपण वाफून शिजवून घेतलेली आहे ती टाकायची, छान असं परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये मी रेड चिली सॉस टाकलेला आहे, खायलाही अप्रतिम लागतं आणि टेस्टी होतं. जर आणखी दुसरं कोणतं सॉस असेल तुमच्याकडे तुम्ही तेही टाकू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्हाला जास्त लूज म्हणजे असं ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल थोडंसं पाणी जास्त टाका, पण अशी छान लागते आणि टेस्टी होते. त्यामध्ये खूप टाईप आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, सगळ्यांची पद्धत वेगळी असते आणि मी ही 2-3 वेळेस 2-3 पद्धती ट्राय करतच असते. तर मस्त इथं मॅगी मस्त तयार आहे, खायलाही मस्त लागते. तर असाच छोटासा व्हिडिओ होता, कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.